महाराष्ट्र पुलिस वर्धापन सप्ताह 2026 के अवसर पर नागपुर पुलिस ने अपराधियों और अवैध कारोबारियों को एक सख्त संदेश दिया है। नागपुर शहर के पुलिस उपायुक्त परिमंडल क्रमांक 5 की ओर से एक बड़ी कार्रवाई करते हुए जब्त की गई 37 लाख रुपए की अवैध शराब और प्रतिबंधित नायलॉन मांजा को आज पूरी तरह नष्ट कर दिया गया। पुलिस स्थापना सप्ताह के उपलक्ष्य में आयोजित इस विशेष कार्यक्रम में विभाग की मुस्तैदी साफ देखने को मिली। आपको बता दें कि जब्त किए गए मुद्देमाल की कुल कीमत 37 लाख रुपए आंकी गई है। इसमें भारी मात्रा में अवैध शराब के साथ साथ जानलेवा नायलॉन मांजा भी शामिल था, जो पक्षियों और नागरिकों की सुरक्षा के लिए एक बड़ा खतरा बना हुआ था। वर्धापन सप्ताह के दौरान पुलिस का यह कड़ा रुख स्पष्ट करता है कि नागपुर शहर की सुरक्षा और कानून व्यवस्था के साथ कोई समझौता नहीं किया जाएगा। सर, पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 5 हद्दीत येणारे प्रत्येक पोलीस स्टेशनचे जप्ती केलेले मुद्देमालच्या आज एक मोठ्या प्रमाणात नष्ट करायचा एक प्रोग्राम आयोजित करण्यात आले। यामध्ये लहान मुलं आणखी वरिष्ठही शामिल होते। काय सांगता? बघा, आपल्याकडे 2026 महाराष्ट्र पुलिस वर्धापन सप्ताह या अनुषंगाने आपण माननीय CP रवींद्र सिंगल सर, तसेच जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी सर आणि साऊथ रिजनचे ॲडिशनल CP शिवाजी राठोड सर यांच्या मार्गदर्शनात एक अवैध दारू तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजा याचा नष्टीकरणचा एक मोहीम आणि एक प्रोग्राम आज आयोजित केला होता। त्या अनुषंगाने आपण इथे शाळेच्या काही विद्यार्थ्यांना देखील बोलवलेलं होतं, जेणेकरून त्यांना एक क्लिअर मेसेज जावा या अवैध दारू असेल किंवा प्रतिबंधित नायलॉन मांजा असेल याच्यावर पोलीस काय कारवाई करतात आणि जर कुणी याच्यामध्ये मिळून आलं समाविष्ट तर त्याला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं। तर त्याच अनुषंगाने आमच्या झोन 5 मधील यशोधरानगर, कळमना, पारडी आणि वाठोडा पोलीस स्टेशनचे सर्व इंचार्जेस तसेच आमचे डिव्हिजनचे ACP रोहित ओवाळ या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली। आमचे जे प्रत्येक पोलीस स्टेशनमधील मुद्देमाल मोरीर आहेत यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली। कोर्टातून आम्ही आदेश प्राप्त केले आणि जवळपास इथे 37 लाखाचा जो मुद्देमाल आहे आज आम्ही डिस्ट्रॉय केलेला आहे। त्यामध्ये दारूबंदीचा जो आहे 526 गुन्ह्यांमधील 27 लाखाचा मुद्देमाल आहे। तसेच नायलॉन मांजा जो आहे प्रतिबंधित त्याचा एक 30 गुन्ह्यांमधील 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण आज डिस्ट्रॉय केलेला आहे। यामध्ये एक स्पष्ट संदेश जो असा जात आहे की अवैध दारू याच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, स्टोरेजमध्ये किंवा तस्करीमध्ये जर कुणी समाविष्ट असेल तर त्याच्यावर नागपूर शहर पोलीस अगदी बारीक नजर ठेवून आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना जेलमध्येही पाठवण्यात येईल। त्याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी 2025 मध्ये झोन 5 मध्ये आम्ही 30 जे अवैध दारू विक्रेते त्यांना तडीपार देखील केलेले आहे। तसेच जो प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे त्याच्यामधून असा एक संदेश आहे की जे पतंग उडवतात नायलॉन मांजाचा वापर करून किंवा तो विकतायत, स्टोअर करतायत, त्या सगळ्यांवर नागपूर शहर पोलीस वारंवार कारवाई करत आहे। मागच्या 6 दिवसात आपण फक्त झोन 5 मध्येच 12 केसेस रजिस्टर केलेले आहेत आणि याच्यामध्ये उडवणाऱ्यापासून तर तो नायलॉन मांजा विकणारा, स्टोअर करणारा कुठून आला हे पूर्ण सप्लाय चेनचे आपण आरोपी बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये काही लोकांना आम्ही जेलमध्ये अटक देखील केलेलं आहे आणि ते जेलमध्ये देखील गेलेले आहेत। तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती असेल नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने की प्रतिबंधित नायलॉन मांजा जो आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी कुणीही वापर करू नका। तो मानवी जीवनासाठी, पक्ष्यांसाठी आणि आपल्या इन जनरल सार्वजनिक सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे, अत्यंत हानिकारक आहे। त्याच्याने जीव देखील जाऊ शकतो। दरवर्षी भरपूर पक्ष्यांचे याच्यामध्ये पंख देखील कापले जातात, ते त्याच्यामध्ये दिव्यांग होत असतात आणि त्या एकदा पंख कापला गेला की त्या पक्ष्याचं जीवनही संपत असतं। त्यामुळे कुणीही याच्यात येऊ नये। अन्यथा आम्ही आज जे दाखवलेलं आहे आपल्याला की कशा प्रकारे केसेस करतो आणि कशा प्रकारे आम्ही हे डिस्ट्रॉय करतो, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि तुम्ही तुमचं भविष्य देखील खराब करून घेऊ शकता।